नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, लवकरच महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 आमदारांची निवडणूक होणार आहे. कारण विधान परिषदेत आतापर्यंत बसणारे असे 5 आमदार हे गेल्या विधानसभा लोकसभा निवडणुकीमध्ये थेट निवडणुकीतून निवडून आलेले आहेत किंवा विधानसभेत निवडून आलेले आहेत. आणि त्यामुळे एकाच वेळेला 2 सभागृहाचं सदस्यत्व ठेवता येत नाही, म्हणून त्यांना कुठल्या तरी एका सभागृहाचा राजीनामा द्यावा लागतो. अशा 5 विधान परिषद आमदारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. त्यांची नावं तुम्हाला बातम्यांमध्ये बघायला मिळाली असतील. आणि अशा ज्या रिक्त झालेल्या 5 विधान परिषदेच्या जागा आहेत, त्या 5 विधान परिषदेच्या जागांसाठी आता आणखीन 8-10 दिवसामध्ये मतदान व्हायचंय. आणि या पाचही जागा विधान परिषदेत विधानसभेतले आमदार निवडून देणार आहेत. आणि गंमत बघा मित्रांनो, गंमत अशी आहे की या 5 जागांपैकी एकही जागा जिंकण्याच्या अवस्थेमध्ये आज महाविकास आघाडी आणि त्यातले 3ही पक्ष नाहीत. काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उबाटा शिवसेना हे 3 पक्ष किंवा गट मिळून महाविकास आघाडी नावाचा एक राजकीय गट तयार होतो. पण हे 3 पक्ष मिळून सुद्धा संगनमताने सहमताने एक 5 पैकी एक विधानसभा निवडणूक आपला एक विधान परिषद सदस्य निवडून आणण्या इतकी त्यांच्यामध्ये शक्ती उरलेली नाही. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की महाविकास आघाडीची स्थापनाच मुळात विधान परिषद या प्रकारातून सुरू झाली. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री पदाचा हव्यास धरलेले उद्धव ठाकरे यांनी तत्काळ मतदारांची इच्छा पायदळी तोडून मतदाराने नाकारलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याबरोबर सरकार बनवलं. आणि ते सरकार बनवण्यासाठी महाविकास आघाडी बनवली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. पण मुख्यमंत्री होण्यासाठी किंवा मंत्री होण्यासाठी तुम्ही विधिमंडळाचं सदस्य असावं लागतं. म्हणजेच विधानसभा किंवा विधान परिषद यापैकी या 2 पैकी एका सभागृहाचा सदस्य म्हणजे आमदार असावं लागतं. तरच तुम्हाला मंत्री किंवा मुख्यमंत्री होता येतं. पण उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवली नव्हती. त्यामुळे जी घटनेमध्ये तरतूद दिलेली आहे त्यामुळे मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर 6 महिन्यामध्ये त्यांना आमदार होणं आवश्यक होतं. आजपर्यंत असं अनेकदा झालेलं आहे की जो माणूस निवडणूक लढवलेला नसतो पण त्याला मुख्यमंत्री किंवा मंत्री केलं जातं, तेव्हा कुठल्याही सभागृहाचा सदस्य नसताना त्याला 6 महिने काम करता येतं. पण 6 महिन्याच्या आत आमदार होणं आवश्यक असतं. आणि मग विधानसभेची जागा रिकामी नसेल तर विधान परिषदेवर त्याला निवडून आणण्याचा प्रयत्न होतो. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की उद्धव ठाकरे आमदार नव्हते आणि त्यांना विधान परिषदेमध्ये आमदार होणं आवश्यक होतं. खरं तर हा सगळा प्रकार महाविकास आघाडी बनली आणि सरकार बनलं ते 2019चा अखेरचा महिना, डिसेंबर महिन्यातल्या घडामोडी आहेत. आणि त्यानंतर लगेचच झालेल्या विधान परिषदेच्या ज्या काही 3-4 जागा होत्या त्याच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंना आमदार होणं शक्य होतं. पण ठरलं असं होतं की एप्रिल-मे महिन्यामध्ये ज्या विधान परिषदेच्या 9 जागा रिकाम्या होणार होत्या त्यापैकी एका जागेवर उद्धव ठाकरे यांना आमदार म्हणून निवडून आणता येईल. आणि मुदत खूप आहे, नोव्हेंबर पासून मे महिना संपेपर्यंत 6 महिन्याचा कालखंड आहे. म्हणून घाई गर्दीने उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेत निवडून आणलं गेलं नाही. पण दरम्यान गडबड अशी झाली
की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि बघता 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 महिने सरकत गेले आणि चौथ्या महिन्यात करोना आणि कोविडमुळे देशभर लॉकडाऊन लागू झाला. लॉकडाऊनची घोषणा झाली. पहिले 50 दिवस निवडणुका होणारच नाही, सॉरी, सगळे काम धंदे सगळे ठप्प, रस्ते ओस पडले, बाजार ओस पडले, माणसांनी घराबाहेर पडायचं नाही अशी परिस्थिती होती. अशा कालखंडामध्ये विधान परिषदेची निवडणूक घ्यायची तर घ्यायची कशी ही समस्या होती. कारण निवडणूक आयोगाने तात्काळ लॉकडाऊन लागल्यानंतर 1-2 दिवसात घोषणा करून टाकली की अनिश्चित काळासाठी, म्हणजे लॉकडाऊन आणि करोनाचं संकट संपेपर्यंत सगळ्याच्या सगळ्या निवडणुका बेमुदत तहकूब केलेल्या आहेत. आणि या बेमुदत तहकूब केलेल्या निवडणुकांमुळे उद्धव ठाकरे सरकार अडचणीत आलं होतं. कारण नोव्हेंबरमध्ये ज्यांचा शपथविधी झालाय त्यांना मे महिन्याची ती तारीख संपेपर्यंत आमदार होणं आवश्यक होतं. पण लॉकडाऊन जर मे महिन्यापर्यंत संपणारच नसेल तर उद्धव ठाकरे आमदार व्हायची निवडणूक होणार कशी. आणि खूप हे झाली. मग एक पर्याय काढण्यात आला. उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 2 जागा मोकळ्या आहेत. त्यापैकी एका जागेवर उद्धव ठाकरे यांची आमदार म्हणून राज्यपालांनी नेमणूक करावी. पण राज्यपालांनी त्याला नकार दिला. याचं कारण ती मुदत काहीतरी 8-10 महिन्यापुरतीच होती. जी रिक्त जागा होती ती एका आमदाराच्या राजीनाम्यामुळे निर्माण झाली होती आणि त्या आमदारकीची मुदत ही फक्त 4-6-8 महिने काहीतरी होती. म्हणजे उद्धव ठाकरे तात्पुरते आमदार झाले असते. पण परत एकदा आमदारकी संपल्यामुळे त्यांच्या मुख्यमंत्री पदावर संकट ओढवलं असतं. हा सगळा इतिहास मी तुम्हाला 5 वर्षापूर्वीचा एवढ्यासाठी सांगतोय की महाविकास आघाडी ही कधीही जनमतावर आधारित नव्हती, तर विधान परिषदेवर आधारित होती. मुख्यमंत्रीच विधान परिषदेतला होता. यापूर्वी मला वाटते वसंतदादा पाटील किंवा निलंगेकर पाटील, शंकरराव निलंगेकर पाटील किंवा शरद पवार असे लोक विधान परिषदेचे आमदार असताना मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि उद्धव ठाकरे हे त्याच पंक्तीतले. पण त्यांना विधान परिषदेवर निवडून आणण्यासाठी एक मोठं संकट उभं राहिलं आणि त्यामुळे महाविकास आघाडी हा सगळा डोलारा मला असं वाटतं की फक्त विधान परिषदेच्या निवडणुकीवर उभा राहिलेला. गेल्या 5 वर्षातलं सगळं ढवळून निघालेलं महाराष्ट्राचं राजकारण बघितलं तर ते साधारणतः विधान परिषद आणि विधान परिषदेच्या निवडणुकांवरच ढवळून निघालेलं आहे. अखेरीस निवडणूक आयोग हा निवडणूक घेणार नसेल तर उद्धव ठाकरे आमदार नाहीत आणि आमदार नाहीत तर मुख्यमंत्री नाहीत. म्हणूनच महाविकास आघाडीचं उद्धव ठाकरे सरकार हे अवघ्या 6 महिन्यात गडगडलं असतं. आणि योगायोग कसा असतो बघा विचित्र, की त्यावेळेला लॉकडाऊन लागण्यापूर्वी कामानिमित्त अमेरिकेला गेलेले तत्कालीन निवडणूक आयुक्त हे लॉकडाऊनमुळे तिकडेच अडकले होते. कारण विमानं पण बंद झालेली होती. विमानं बंद झालेली. पण कसलाच पर्याय राहिला नाही. त्या उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना शरण गेले आणि त्यांनी सांगितलं बघा असं झालं तर मला राजीनामा द्यावा लागेल, सरकार कोसळेल, बहुमत असताना सुद्धा हे सरकार कोसळेल. अशा वेळेला पंतप्रधानांनी पुढाकार घेतला आणि निवडणूक आयुक्तांना विनंती केली की हा घटनात्मक प्रसंग आहे, तो सोडवण्यासाठी तुम्ही मदत करा. पण निवडणूक आयुक्त म्हणाले की फक्त आमदारांचं 288 आमदारांचं मतदान घ्यायचं म्हटलं तरी त्यासाठी कर्मचारी वगैरे लागले. तर इतक्या लोकांना करोनाचे निर्बंध मोडून मतदानाची प्रक्रिया घ्यावी लागेल. तेव्हा मग राजकीय तडजोड मला कोणी सांगितलेलं नाही, पण ते एकूण राजकारण बघितलं तर असं होतं की
ज्या 9 जागा होत्या त्या 9 जागांमध्ये 3 जागा भाजपला आपल्या संख्याबळावर नक्की जिंकता येणार होत्या. दुसरीकडे 5 जागा महाविकास आघाडीला आपल्या संख्याबळावर नक्की जिंकता येणार होत्या. आणि त्यामुळे महाविकास आघाडीने काँग्रेसला 2, आपला राष्ट्रवादीला 2, शिवसेनेला 2 आणि काँग्रेसला 1 अशा 5 जागा वाटल्या आणि 1 जागा विनाविलंब विनासायास भाजपला मिळेल अशी तडजोड केली. आणि इथे कळतं की जी जागा चौथी मिळवणं भाजपला अवघड होतं तो मार्ग भाजपला महाविकास आघाडीने सोपा करून दिला. आणि त्या 9 आमदारांची निवड ही एकही मतदान न होता, मतदानाशिवाय जितक्या जागा तितके उमेदवार आणि त्यामुळे बिनमतदानाने सगळे उमेदवार हे बिनविरोध जिंकले. पण त्यासाठी महाविकास आघाडीने म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांनी नुसतं नरेंद्र मोदींसमोर शरणागती पत्करलेली नव्हती, भाजप समोर शरणागती पत्करली होती. भाजपला विनासायास एक अधिक आमदार उद्धव ठाकरे यांनी देऊन टाकला. मला वाटते बाळासाहेब थोरात वगैरे सारखे काँग्रेसवाले 6वी जागा लढवण्याची भाषा करत होते. काँग्रेसला 1 का, काँग्रेस पण 2 जागा लढवू शकते आणि 6च्या 6 आमदार महाविकास आघाडी निवडून आणू शकते असा काँग्रेसचा दावा होता. पण तो उद्धव ठाकरे यांनी फेटाळून लावला होता. आणि तो फेटाळून लावताना मीच सरकार पाडू शकतो, उद्धव ठाकरे सरकार पाडू शकतो अशी धमकी काँग्रेस पक्षाला दिली होती. शिवसेना 2, राष्ट्रवादी 2 आणि काँग्रेस 1 असे 5 उमेदवारी अर्ज महाविकास आघाडीतर्फे भरले जातील आणि उरलेल्या जागा विरोधकांना सोडल्या जातील. हा उद्धव ठाकरे यांचा पवित्रा होता. याचं कारण त्यांना कुठल्याही परिस्थितीत विधान परिषदेचं आमदार व्हायचं होतं आणि चान्स घ्यायचा नव्हता. कारण 9च्या जागी 10 आमदार झाले तर मतदान घ्यावं लागलं असतं. आणि काँग्रेसचं म्हणणं असं होतं की मतदान घेतलं तर थोडं इकडे तिकडे मोजून मापून केलं तर आपला 6वा उमेदवार निवडून येईल. पण उद्धव ठाकरेंना तो चान्स घ्यायचा नव्हता. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाला किती हपापले होते, विधान परिषदेचा आमदार व्हायला किती हपापले होते त्याचा हा पुरावा आहे. त्यांनी शिव्या कितीही भाजपला देव, पण त्या निवडणुकीत एक भाजपचा आमदार विधान परिषदेचा हा अलगद आरामात येऊ दिला, विनासायास येऊ दिला. मुद्दा असा होता की विधान परिषदेच्या त्या निवडणुकीवर महाविकास आघाडी टिकून राहिली, नाहीतर पहिल्या 6 महिन्यातच महाविकास आघाडीचं सरकार गडगडलं असतं, निवडणूक झाली नसती आणि निवडणूक होऊन उद्धव ठाकरे पराभूत झाले असते तर वगैरे वगैरे. मुद्दा माझा इतकाच आहे की महाविकास आघाडीची सगळी काय म्हणतात ती भिस्त ही विधान परिषदेच्या राजकारणावर होती. नंतर 2-2.5 वर्ष गेली. परत एकदा 2022 मध्ये जून महिन्यात विधान परिषदेच्या आणि राज्यसभेच्या निवडणुका झाल्या. राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे 4 आणि भाजपचे 3 असे उमेदवार होते. त्यामुळे मतदान झालं आणि त्या मतदानामध्ये अत्यंत शिताफीने देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे अर्धे म्हणजे 3 खासदार निवडून आणले आणि महाविकास आघाडीचे 4 उमेदवार उभे होते. एक काँग्रेस, एक राष्ट्रवादी आणि 2 शिवसेनेचा दुसरा उमेदवार पराभूत झाला. पण 10 दिवसानंतर परत एकदा विधान परिषदेची निवडणूक झाली. दोन्ही वेळेला मतदार हे विधानसभेचे आमदारच होते आणि त्याही विधानसभा निवडणुकीत भाजपने
मोठ्या शिताफीने देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत चतुराईने जे काय घडवून आणलं, त्यामध्ये परत एकदा भाजपचा एक आमदार जास्त निवडून आला. पण विषय तेवढ्यावर संपला नाही. जून 2022, 20 जून 2022 या दिवशी ते मतदान झालं आणि मतदान संपल्यावर मतमोजणी चालू असताना शिवसेनेचे 20-22 आमदार सरळ थेट सुरतला गेले, सुरतहून गुवाहाटीला गेले आणि पुढल्या 10 दिवसात उद्धव ठाकरे सरकार गडगडलं. सगळे महत्वाच्या घटना महाविकास आघाडीच्या ज्या काय 5-7 वर्षाच्या राजकीय घडामोडी आहेत त्या तुम्ही बघितल्या तर त्या प्रत्येकाची गाठ ही विधान परिषदेशी पडते. विधान परिषदेच्या मतदानामध्ये वरुण सरदेसाई वगैरे अशा आदित्य ठाकरे यांच्या विश्वासू लोकांनी एकनाथ शिंदे यांना अपमानित केलं म्हणून प्रक्षुब्ध झालेले एकनाथ शिंदे हे आपलं मत देऊन काही आमदारांना सोबत घेऊन थेट सुरतला निघून गेले आणि पुढच्या काळामध्ये पुढे विधान परिषदेला त्या दिवशी कोण निवडून आला ही बातमी महत्वाची राहिली नाही. त्यापेक्षा शिवसेना फुटली ही बातमी होऊन गेली आणि अवघ्या 10 दिवसांमध्ये 29 जून 2022 उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. सुरुवात विधान परिषदेपासून झाली. सरकार बनलं ते विधान परिषदेचा उद्धव ठाकरे आमदार होणार म्हणून आणि विधान परिषदेच्या आमदारांच्या निवड करण्याच्या मतमोजणीतून आणि मतदानातून शिवसेनेत फूट पडली आणि उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला. सगळ्या महाविकास आघाडीचं राजकारण हे म्हणूनच विधान परिषदेशी निगडीत आहे. आणि आता 5 वर्षानंतर महाविकास आघाडीला त्याच महाराष्ट्राच्या विधान परिषदेची निवडणूक लढवण्या इतकी ताकद सुद्धा राहिलेली नाही. 2020 मध्ये त्या महाविकास आघाडीतला काँग्रेस पक्ष 6वी जागा लढवायची म्हणून हट्ट धरून बसला होता आणि उद्धव ठाकरे यांनी तसं केलं तर मीच अर्ज भरणार नाही, सरकार आत्ता पाडीन इतकी धमकी दिली होती. 6 आमदार महाविकास आघाडीची निवडून येतील हा काँग्रेसचा कॉन्फिडन्स होता. पण 5 आमदार पुरेत असं उद्धव ठाकरे म्हणत होते. त्याच महाविकास आघाडीला आज जे काही निवडणूक होऊ घातलेली आहे त्यातली एक जागा लढवून जिंकणं एवढं सुद्धा पाठबळ आणि आमदारांचं बळ राहिलेलं नाही. महाविकास आघाडी कुठे रसातळाला गेली ते शोधायचं म्हटलं तर मला असं वाटलं की विधान परिषदेपासून सुरू झालेली महाविकास आघाडी विधान परिषदेपर्यंत येऊन अंतर्धान पावलेली आहे. ज्या विधान परिषदेच्या आमदारकीसाठी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांना साकडं घातलं होतं, भाजपसमोर एक जागा जास्त देण्याची शरणागती पत्करली होती, तिथे आता एक जागा निवडून आणणं सुद्धा उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या संपूर्ण महाविकास आघाडीला अशक्य आहे. कारण 5 जागा आहेत आणि साधारणपणे आपण बघितलं तर कमीत कमी 50 आमदारांची मतं जरी मिळाली तरी एक विधान परिषदेचा सदस्य निवडून येऊ शकतो. पण महाविकास आघाडीच्या 3ही पक्षांची आणि गटांच्या मतांची बेरीज 50 इतकी सुद्धा नाही. 20 उबाठा शिवसेना, 16 काँग्रेस आणि 10 शरद पवार गट, सगळी मिळून संख्या 46 आहे. आणि त्या 46 आमदारांच्या मतावर एक विधान परिषदेचा आमदार निवडून आणणं सुद्धा महाविकास आघाडीला अशक्य आहे. विधान परिषदेतून आपला मुख्यमंत्री निवडून आणायला निघालेल्या महाविकास आघाडीची आज 5 वर्षांनी किती दुर्दशा झाली आहे बघा. नेमका तोच काळ आहे
मला वाटतं 22 का 24 मार्च 2020 रोजी देशात लॉकडाऊन लागला होता आणि त्यानंतर विधान परिषदेची उद्धव ठाकरे यांची आमदारकी हा सगळ्यात मोठा पेच प्रसंग महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झाला होता. तिथून जे काय राजकारण आणि पेच प्रसंग सुरू झाले ते आज कुठपर्यंत आलेत, तर महाविकास आघाडीला एक आमदार विधान परिषदेत निवडून आणणं सुद्धा अशक्य आहे. बोलणं सुरू आहे, तावातावात बोलतायत, वल्गना करतायत, डरकाळ्या फोडतायत. पण ही अवस्था आपली का झाली याचा विचार करण्याची इच्छा सुद्धा ना उद्धव ठाकरेंकडे आहे, ना महाविकास आघाडीच्या कुठल्या नेत्याकडे. अशा आघाडीला भवितव्य नसतं, अशा राजकारणाला भवितव्य नसतं. जिथून सुरू झाले तिथे जाऊन ते संपणार. मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.